ओम शांती. आजची तारीख आहे 12 मे 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, आता विनाशाचा समय खूप जवळ आलेला आहे. म्हणून एक बाबांबरोबर खरी प्रीत ठेवा, कोणत्याही देहधारी बरोबर नाही. प्रश्न आहे, ज्या मुलांची खरी प्रीत एक बाबांबरोबर आहे तर त्यांची निशाणी काय असेल? उत्तरमध्ये बाबाच काही पॉइंट सांगत आहेत. पहिला आहे, त्यांचा बुद्धियोग कोणीही देहधारीकडे जाणार नाही. ते आपसामध्ये एकमेकांचे आशिक माशूक बनणार नाहीत. दुसरा आहे, ज्यांची खरी प्रीत आहे ते सदैव विजयी बनतील. विजयी बनणं म्हणजेच सतयुगामधले महाराजा महाराणी बनणं. तिसरा आहे, प्रीत बुद्धी सदा बाबांच्या बरोबर सच्चे राहतील, कोणतीही गोष्ट बाबांपासून लपवणार नाहीत. चौथा आहे, रोज अमृत वेळेला उठून बाबांची खूप प्रेमाने आठवण करतील. पाचवं, दधीची ऋषी प्रमाणे ते ईश्वरीय सेवेमध्ये आपलं योगदान देतील, म्हणजेच अंतर्मनातून ईश्वरीय सेवा करतील. शरीराचीही चिंता न करता आपलं शरीर सुद्धा तनाने सुद्धा ते सेवा करतील, म्हणजेच दधीची ऋषी समान ते हड्डी सर्व्हिस करतील. सहावा पॉइंट आहे, त्यांची बुद्धी दुनियेच्या गोष्टींमध्ये भटकणार नाही. गीत आहे, न वह हमसे जुदा होंगे न उल्फत दिल से निकलेगी. ओम शांती. तर ही ब्रह्म मुख वंशावली ब्राह्मण कुलभूषण प्रतिज्ञा करत आहेत, कारण त्यांची प्रीत एक बाबांबरोबर आता जोडली गेलेली आहे. आणि तुम्ही जाणता की हा विनाशाचा समय आहे. मुलांना बाबा समजावतात की विनाश तर होणारच आहे. विनाश काळामध्ये ज्यांची प्रीत बुद्धी बाबांबरोबर असेल तर ते विजय प्राप्त करतील, म्हणजेच ते सतयुगाचे मालक बनतील. शिवबाबांनी समजावलंय की विश्वाचं मालक तर तो राजा सुद्धा बनतो आणि प्रजा सुद्धा विश्वाचं मालक बनते. परंतु राजापद आणि प्रजापद याच्यामध्ये खूप फरक आहे. जितकी बाबांबरोबर प्रीत ठेवाल, बाबांच्या आठवणीत राहाल, तितकं उच्च पद प्राप्त कराल. बाबांनी समजावलंय की बाबांच्या आठवणीनेच तुमचे विकर्म विनाश होतील आणि विकर्मांचं जे ओझं आहे ते भस्म होईल. तर तुम्ही लिहू शकता की विनाश काळामध्ये विपरीत बुद्धी जे असतात त्यांचा विनाश होतो. तर बाबा म्हणतात की हे लिहिण्यामध्ये घाबरण्याची कोणती गोष्ट नाही. बाबा म्हणतात की मी स्वतः म्हणतो की त्यांचा विनाश होईल. जे विपरीत बुद्धी जे आहेत त्यांचा विनाश होईल आणि प्रीत बुद्धी जे आहेत त्यांचा विजय होईल. तर बाबा बिलकुल क्लिअर आपल्याला सांगतात की ह्या दुनियेमध्ये प्रीत तर कोणाची बाबांबरोबर नाहीये, फक्त तुमचीच प्रीत आहे. बाबा म्हणतात, मुलांनो, परमात्मा आणि श्रीकृष्णाची जी महिमा आहे ती वेगळी वेगळी लिहा, तर हे सिद्ध होईल की गीतेचा भगवान कोण आहे. श्रीकृष्ण नसून शिव परमात्मा आहे हे सिद्ध होईल. हे सिद्ध करणं तर जरुरीचं आहे ना. दुसरं बाबा समजावतात की ज्ञानाचा सागर पतित पावन परमपिता परमात्मा आहे की पाण्याच्या नद्या आहेत. ज्ञानाची गंगा की पाण्याची गंगा की ज्याच्याने पावन बनतं. तर हे तर खूप सहज आहे समजावणं सुद्धा. दुसरी गोष्ट बाबा सांगतात की जेव्हा तुम्ही प्रदर्शनी करता तर तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा निमंत्रण दिलं पाहिजे, ते म्हणजे गीता पाठशालावाल्यांना. तर ते तर खूप आहेत, तर त्यांना खास निमंत्रण दिलं पाहिजे. जे श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास करतात तर त्यांना पहिल्यांदा निमंत्रण दिलं पाहिजे, कारण
बाबा म्हणतात तेच विसरलेले आहेत आणि सर्वांना विसरवतात की गीतेचा भगवान कोण आहे. तर त्यांना बोलवलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की आता या आणि तुम्ही निर्णय करा. आणि तुम्ही निर्णय करा, मग जे तुम्ही समजाल, जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा. त्या मनुष्य सुद्धा समजतील की हे ब्रह्मकुमार कुमारी जे आहेत हे गीतावाल्यांना बोलवतात, तर होऊ शकतं की यांचा सुद्धा गीतेवरच प्रचार प्रसार आहे. बाबा म्हणतात गीतेने स्वर्गाची सुद्धा स्थापना होते. परंतु बाबा म्हणतात की गीतेची महिमा पण खूप आहे, परंतु कोणती गीता? तर भक्ती मार्गातली गीता नाही. परमात्मा शिवबाबा जे सत्य ज्ञान आता देतात त्याची नंतर गीता बनते. तर हे जे ज्ञान आहे या ज्ञानाच्या आधारावरच स्वर्गाची स्थापना झाली आणि याचीच मग गीता बनते. तर या ज्ञानाचीच महिमा केली जाते. बाबा म्हणतात की मी तुम्हाला सत्य सांगतो, मनुष्य जे काही करतात तर ते सर्व बिलकुल चुकीचे आहे. कोणीही सत्य सांगत नाही, मीच तुम्हाला सत्य सांगतो. परमात्म्याला सर्वव्यापी म्हणणं हे सुद्धा सत्य नाहीये. तर हे सर्व विनाशाला प्राप्त होतील. आज बाबा किती अथॉरिटीने सांगत आहेत की परमात्म्याला सर्वव्यापी म्हणणं हे सत्य नाहीये. तर असं म्हणणारे जे आहे ते सर्व विनाशाला प्राप्त होतील आणि कल्प कल्प होतातही. तर तुम्हाला पहिल्यांदा ही मुख्य गोष्ट समजावून सांगायची आहे की परमात्मा सर्वव्यापी नाहीये. बाबा म्हणतात युरोपवासी यादव जे आहेत त्यांची आहे विनाश काळामध्ये विपरीत बुद्धी. विनाशासाठी किती चांगल्या प्रकारे ती तयारी करत आहेत, परंतु इतके पत्थर बुद्धी आहेत की समजू शकत नाहीत. तुम्ही सुद्धा पत्थर बुद्धी होते आणि आता तुम्हाला पारस बुद्धी बनायचं आहे. पारस बुद्धी तुम्ही होते, मग नंतर पत्थर बुद्धी कसे बनले हे सुद्धा आश्चर्य आहे. तर बाबांनाच म्हटलं जातं नॉलेजफुल, मर्सीफुल म्हणजे ज्ञानाचा सागर, रहमदिल, दयावान. बाकी जे आपलं कल्याणच करणं जाणत नाही, की आपलं कल्याण कशात आहे हेच जाणत नाही, तर ते दुसऱ्यांचं कल्याण तरी कसे करतील? तर जे ज्ञानाला धारणच करत नाही तर ते पद सुद्धा असं कमी प्राप्त करतील. जे सर्व्हिसेबल आहेत, ज्ञान अनेकांना सांगतात, तर तेच उच्च पद प्राप्त करतील. आणि त्यांनाच बाबा प्रेम पण करतात. नंबरवार पुरुषार्थानुसार तर सर्वजण आहेत. काही तर हे सुद्धा समजत नाही की आमची बाबांबरोबर प्रीत आहे की नाहीये. प्रीत जर नसेल तर पद सुद्धा ते प्राप्त करू शकणार नाही, हे त्यांना समजत नाही. मग बाबा म्हणतात सख्खे बनले किंवा सावत्र बनले, विनाश काळामध्ये प्रीत बुद्धी नसेल, बाबांना फॉलो करत नाही, म्हणजे बाबांची श्रीमत आचरणात आणत नाही, तर जाऊन कमी पद प्राप्त करतील. त्याचबरोबर दैविगुण सुद्धा पाहिजेत. कधीही खोटं बोलायचं नाही. बाबा म्हणतात की मी सत्य सांगतो की जे माझ्यावर प्रीत करत नाही तर त्यांना पद सुद्धा मिळणार नाही. तर बाबा म्हणतात प्रयत्न करून 21 जन्मांचा पूर्ण वारसा घ्यायला हवा. तर प्रदर्शनी, मेले याच्यावर पहिले बाबा म्हणतात की गीता पाठशालावाल्यांना निमंत्रण द्यायला हवं, कारण ते सुद्धा भक्त आहेत ना. बाबा म्हणतात की गीता पाठी जरूर श्रीकृष्णाची आठवण करतात, परंतु समजत काहीच नाही. श्रीकृष्णाने मुरली वाजवली, मग राधा कुठे गेली? सरस्वतीला वीणा दाखवली आहे आणि मग मुरली मग श्रीकृष्णाला दिलेली आहे. तर मनुष्य म्हणतातही की अल्लाने आम्हाला पैदा केलं, परंतु अल्लालाच जाणत नाहीत. भारताचीच गोष्ट आहे, भारतामध्येच देवी देवतांचं राज्य होतं आणि त्यांचे चित्र मंदिरांमध्ये पूजनही केले जाते. बाकी राजा वगैरे जे होऊन जातात
तर त्यांचे पुतळे बाहेर लावले जातात. मग ज्याच्यावर पक्षी वगैरे बसतात आणि खराब करतात. परंतु देवी देवतांचे मात्र मंदिर बनतात. तर बाबा म्हणतात लक्ष्मी नारायण राधे कृष्ण वगैरे जे आहेत तर त्यांना किती फर्स्ट क्लास जागेवर बसवलं जातं मंदिरात. त्यांना महाराजा महाराणी म्हटलं जातं. आता किंग हा शब्द जो आहे हा इंग्लिश शब्द आहे आणि महाराजा महाराणी मराठी हिंदी शब्द आहेत. तर बाबा म्हणतात की ती लाखो रुपये खर्च करून मंदिर बनवतात कारण ते महाराजा महाराणी पवित्र होते आणि यथा राजाराणी तथा प्रजा सर्वजण पूज्य होते. तुम्हीही पूज्य होता आणि मग नंतर पुजारी बनतात. तर पहिली गोष्ट आहे की बाबांची आठवण करा. बाबांचे आठवण करण्याचा अभ्यास केल्यानेच या ज्ञानाची धारणा होईल. बाबा म्हणतात याच्यामध्ये आपल्याला बुद्धियोग बाबांबरोबर जोडायचा आहे. त्यासाठी मेहनत लागते कारण बुद्धी लवकर कुठून तुटत नाही. शिवबाबाच्या ऐवजी रात्रंदिवस एक दुसऱ्याला आठवण करत राहतात देहधारींना. तर बाबा म्हणतात की मला माहित आहे की कोण कोण कुणाची आठवण करतं. तर बाबा म्हणतात मी जर आता नाव जर सांगितलं की कोण कुणाची आठवण करतात तर ट्रेटर बनतील आणि मग बाबांची ग्लानी करण्यामध्ये सुद्धा वेळ लावणार नाही. तर बाबा सांगतात की ब्रह्मबाबांना जरी गाली दिली त्यांची जरी ग्लानी केली तरी सुद्धा शिवबाबा लगेचच ऐकतील. ब्रह्माकडून जर शिकले नाही तर शिवबाबाकडूनही शिकू शकत नाही कारण ब्रह्माच्या बिगर तर शिवबाबा ऐकू शकत नाही आणि ब्रह्माच्या शिवाय ग्लानी केलेले शब्द ब्रह्माच्या शिवाय शिवबाबाही ऐकू शकत नाही. तर शिवबाबा ब्रह्माच्या कानांच्याद्वारेच ऐकतील. म्हणूनच म्हटलं जातं की साकारला जाऊन विचारा. मग खूप अशी चांगली चांगली मुलं आहेत की जे साकार ब्रह्मबाबांना मानत सुद्धा नाहीत आणि समजतात की हे ब्रह्मबाबा सुद्धा पुरुषार्थी आहेत. मग बाबा म्हणतात पुरुषार्थी तर सर्वच आहेत परंतु तुम्हाला मम्मा आणि बाबांना फॉलो करायचं आहे. काही तर समजवल्याने समजतात पण काहींच्या तकदीरातच नाहीये तर ते समजतही नाहीत आणि सर्व्हिसेबल बनत नाहीत. मग बाबा म्हणतात की माझी आठवणच करत नसतील तर मग प्राप्ती काय होईल. जोपर्यंत बुद्धियोग बाबांबरोबर सरळपणे लावत नाहीत तोपर्यंत पद कसे प्राप्त करू शकतील किंवा धारणा कशी होईल. बाबा म्हणतात की तुम्ही माझी आठवण करा. ब्रह्माद्वारेच मी हे समजावतो आणि ब्रह्माच्या द्वारे स्थापना झालेली आहे. त्रिमूर्ती सुद्धा जरूर पाहिजे. कोणी कोणी तर ब्रह्मबाबांचं चित्र किंवा फोटो पाहून बिघडतात आणि काही जण असतात तर ते श्रीकृष्णाचे 84 जन्म झाले तर हे बघून बिघडतात आणि इतके बिघडतात की चित्र सुद्धा फाडून टाकतात. मग बाबा म्हणतात अरे हे तर चित्र बाबांनी बनवलेले आहेत ना. तर बाबा मुलांना समजावून सांगतात की विसरू नका, फक्त बाबांची आठवण करत राहा. आणि ज्या बंधन मधल्या बांधिली आहेत त्यांना सुद्धा बाबा म्हणतात की बांधिली ज्या आहेत त्यांना सुद्धा रडत राहायचं नाहीये तर घरी बसल्या बसल्या बाबांची आठवण करत राहायची आहे. बाबा म्हणतात बांधिली ज्या आहेत त्या तर बाबांची आठवण करत राहतील तर त्यांना आणखीच उच्च पद प्राप्त होईल. ज्ञानाचे सागर एक परमपिता परमात्माच आहेत आणि त्यांनाच लिबरेटर म्हणजे दुःखांपासून सोडवणारे म्हटलं जातं. तर याच्यामध्ये घाबरण्याची काय गोष्ट आहे. बाबा म्हणतात सच्ची दिल पर साहेब म्हणजे खऱ्या मनाने बाबांची आठवण केली तर बाबा सुद्धा राजी होतात. म्हणजे अंतर्मनातून बाबांवर जर प्रीत ठेवली तर बाबा सुद्धा राजी होतात.
बाबा सांगतात की दधीची ऋषीच्या समान सेवेमध्ये आपल्याला हड द्यायची आहेत, म्हणजे हड्डी सेवा करायची आहे. कधी कुणावर ग्रहचारी बसले तर तो नशा किंवा ती खुशी उडून जाते आणि मग अनेक प्रकारचे तुफान येत राहतात, वादळ येत राहतात. मुखाने म्हणतात की मग वादळ तुफान आले की मग मुखाने म्हणतात की याच्यापेक्षा तर लौकिक परिवारामध्ये राहिलो असतो तर बरं झालं असतं, इथं तर काही मजा नाही. तिकडं लौकिक मध्ये जर राहिलं असतं तर किती नाटक वगैरे सिनेमा वगैरे बघता आला असता. तर बाबा म्हणतात की जे मुलं ह्या गोष्टींची ज्यांना आकर्षण आहे ते इथे थांबू शकत नाही. इथे थांबणं खूप मुश्किल आहे त्यांचं. पुरुषार्थ जर केला तर पुरुषार्थाने उच्च पद सुद्धा प्राप्त करू शकतील. खुशीमध्ये राहायचं आहे. बाबा स्वतः सांगतात की सकाळी उठून जर मी बसलो नाही तर मजा येत नाही. म्हणजे ब्रह्मबाबा त्यांचा अनुभव सांगतात की जर सकाळी जर अमृत वेळेला उठून जर बसलं नाही तर दिवसभर ती मजा येत नाही. किंवा पडून जरी राहिलं तरी सुद्धा कधी कधी निद्रा देवीचा प्रभाव होतो, म्हणजे डुकला लागतो. उठून बसल्याने चांगले जे ज्ञानबिंदू आहेत ते निघतात, विचार सागर मंथन करता येतं, बाबांची आठवण चांगल्या प्रकारे होते आणि मग खूप मजा येते. बाबा सांगतात की आता खूप थोडे दिवस राहिलेले आहेत. आम्हाला विश्वाची बादशाही घ्यायची आहे बाबांकडून. तर हे जरी आपण आठवणीमध्ये ठेवलं तरी सुद्धा आपल्याला खूप आनंद होईल, आपण खूप खुशीमध्ये राहू. सकाळी खूप चांगल्या प्रकारे चिंतन जर चाललं तर संपूर्ण दिवसभर आपण खुशीमध्ये राहतो. जर समजा खुशी राहत नसेल तर हे समजलं पाहिजे की आपली बाबांबरोबर प्रीतबुद्धी नाहीये. कारण बाबांना विसरतात. बाबांकडून वारसा घ्यायचा आहे तर मग मनसा, वाचा आणि कर्मना सर्व्हिस करायची आहे. ही सर्व्हिस करण्यामध्येच हा आपला अंतिम जन्म व्यतीत करायचा आहे. जे हा ब्राह्मण जन्म इतका अमूल्य की या जन्मामध्ये मनसा, वाचा, कर्मना सर्व्हिस करायची आहे आणि त्यातच हा जन्म व्यतीत करायचा आहे की जेणेकरून आपल्याला अविनाशी कमाई जमा करता येईल. बाबा म्हणतात जर समजा दुनियादारीच्या गोष्टींमध्ये जर आपण लागलो तर मग ही सर्व्हिस आपण कधी करणार? उद्या उद्या म्हणत शरीर सुटून जाईल. म्हणून म्हटलं जातं कल कल करते मर जाएंगे. बाबा आलेलेच आहेत स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी. इथे तर लढाईमध्ये कितीतरी जण मरतात आणि कितींना दुःख होत राहतं. तिथे तर काही लढाई वगैरे होणार नाही. हे सर्व नंतरच्या गोष्टी आहेत, सर्व समाप्त होणार आहेत. बाबा म्हणतात की ज्यांना कोणी धनी धोनी नाही ते असे मरतील, निधनके असे मरतील, आणि ज्यांना जे धनीचे बनतील ते राज्यभाग्य प्राप्त करतील. धनी कोण आहे आपल्या सर्वांचा? तर शिवबाबा. तर जे शिवबाबाचे बनतील तर ते राज्यभाग्य प्राप्त करतील. तर बाबा म्हणतात प्रदर्शनीमध्ये सुद्धा समजवायचं आहे की आम्ही आपल्या कमाईने, आपल्या तन मन आणि धनाने आपलं राज्य स्थापन करत आहोत. आम्ही कुणाकडे भीक मागत नाही, आम्हाला आवश्यकता नाही. असे खूप आमचे भाई बहिणी आहेत की जे एकत्र येऊन राजधानी स्थापन करतात, सेवा करतात. आणि तुम्ही करोड जरी एकत्र केले, जमा केले तरी सुद्धा आपला विनाश करत आहात. आणि आम्ही पायी पायी एकत्र करून विश्वाचे मालक बनतो. कारण आम्ही जी काही कमाई करतो, भले थोडी असेल, पायी पायी असेल, ती बाबांच्या कार्यामध्ये लावतो तर त्याचं फळ आम्ही विश्वाचे मालक बनतो. तर किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. अच्छा, खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मधुर मधुर मुलांप्रती मातपिता बापदादांचा
बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक बापाची आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्हा आत्मारूपी मुलांच्या आमच्या मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, अमृत वेळेला एकांतामध्ये बसून बाबांची प्रेमाने आठवण करायची आहे. दुनियेदारीच्या गोष्टी सोडून ईश्वरीय सेवेमध्ये लागायचं आहे. दुसरा पॉइंट आहे, बाबांबरोबर खरी प्रीत ठेवायची. आपसामध्ये एक दोघांचे आशिक माशूक बनायचं नाहीये. प्रीत एक बाबांबरोबरच जोडायची आहे, देहधारींबरोबर नाही. वरदान आहे, सर्व शक्तींच्या संपत्तीने संपन्न बनून दाता बनणारे विधाता वरदाता भव. विश्लेषण आहे, जे मुलं सर्व शक्तींनी संपत्तीवान आहेत तेच संपन्न आणि संपूर्ण स्थितीच्या जवळ पोहोचल्याचा अनुभव करत असतात. त्यांच्यामध्ये कोणतेही भक्तपणाचे किंवा भिकारीपणाचे संस्कार असत नाही. बाबांची मदत पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, सहयोग पाहिजे, शक्ती पाहिजे. तर हा पाहिजे शब्द जो आहे तो शब्द दाता विधाता वरदाता बच्चांच्या समोर शोभत नाही. म्हणजे असे बच्चे पाहिजे हा शब्द त्यांच्या मुखातून तर नाही परंतु मनामध्ये सुद्धा येणार नाही की आम्हाला बाबांची मदत पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, सहयोग पाहिजे किंवा शक्ती पाहिजे. कारण पाहिजे अर्थात भिकारीपणाचे संस्कार किंवा भक्तपणाचे संस्कार. तर बाबा म्हणतात की हा पाहिजे शब्द जो आहे तो विधाता वरदाता मुलांच्या पुढे शोभत नाही. ते तर विश्वातल्या प्रत्येक आत्म्याला काही ना काही दान किंवा वरदान देणारे असतात. आजचा सुविचार आहे, प्रत्येक आत्म्याला कोणती ना कोणती प्राप्ती करवणारे वचनच सत्य वचन आहेत. आजचा अव्यक्त इशारा आहे, सदैव अचल अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा. कुणी कितीही आपल्याला हलवण्याचा प्रयत्न केला परंतु आपण अचल राहा. परिस्थिती श्रेष्ठ आहे की स्वस्थिती श्रेष्ठ आहे? कधी परिस्थिती वार तर करत नाही ना. याचा विचार करा की ही परिस्थिती पॉवरफुल आहे की स्वस्थिती पॉवरफुल आहे. तर ही स्मृती ज्या वेळेला आपल्याला येईल तर या स्मृतीनेच आपण कमजोर पासून शक्तिशाली बनू. जसे तुम्ही तपस्वी एकरस स्थितीमध्ये एकाग्र होतात. बाबा म्हणतात जसं तुम्ही तपस्वी एकरस स्थितीमध्ये एकाग्र होतात तर याची यादगार किंवा प्रतिकात्मक स्वरूपामध्ये हठयोगी मग एका पायावर दुसरा पाय असा ठेवून तपस्या करतात. तर बाबा म्हणतात कुठे एकरस स्थिती आणि कुठे पायावर पाय ठेवून उभं राहून तपस्या करणं, तर किती अंतर आहे. तर श्रेष्ठ आहे ते म्हणजे एकरस स्थितीमध्ये स्थित होऊन बाबांच्या आठवणीमध्ये राहणं, की ज्याच्यामुळे आपली स्थिती ही श्रेष्ठ स्थिती होईल की ज्याच्या पुढे कुठलीही परिस्थिती आपल्याला हरवू शकणार नाही आणि आपण सदैव अचल अडोल एकरस स्थितीचा अनुभव करू शकू. ओम शांती.